कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे तुम्हाला हे आधी या मुलांचं माहिती होतं? हा? मला कधी सांगणार होता तुम्ही? काय तुमचं काय चाललंय? काकू, आई, तू मला आत्ता ह्या क्षणापासून आई असं म्हणायचं. बोल. उशीर झालाय, मी निघतो आता. हो रे हो, हो निघा, सावकाश जा हो. आणि वारंवार येत जा. आता काय हे घर तुझंच घर आहे. हा, ये कधी. बाय बाय. अगं जा जा जा, गाडीपर्यंत जा 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 जा. लवकर ये ग. एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या जहागीरदारांच्या घरी तुझं लग्न झाल्यामुळे जसं तुझ्या आयुष्याचं भलं झालंय, तसंच ते तुझ्या बहिणीच्या आयुष्याचे व्हायला हवंय. म्हणजे जहागीरदार ठरवतील, ते म्हणतील तसं मला चालणार नाही. काहीही झालं तरी यशचं आणि रेऊचं लग्न व्हायलाच हवं. लक्षात ठेवायची. हा, तू जहागीरदार आहेस, म्हणजे तू जहागीरदारांच्या घराची फक्त सूनच नाही, त्यांची सासू आहेस. हे विसरू नको. हा, कालिंदी, असं बोलून तू तिला संकटात टाकतेस. अगं रेव आणि यशचं लग्न आहे ना, हा नाजूक प्रश्न आहे. मुलांना पुढे करून चालणार नाही, आपल्याला त्यात लक्ष घालावं लागेल ना. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मोहिते कसं आहे, तुमच्या माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये. नाही, आपल्या शब्दांना काही मानच नाहीये ना त्या जहागीरदारांच्या घरी. कोणाच्या शब्दाला मान आहे? तुमच्या या मुलीच्या. म्हणूनच तिने हे सगळं करण्यासाठी काहीही करावं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझ्या रेऊचं आणि यशचं लग्न व्हायला हवंय, तेवढंच. करशील ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.